are watching खबर फेस टू फेस। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। 5 सितंबर 2024 गुरुवार 11:30 बजे रमज़ान अली हाई स्कूल गेट नंबर 6 अब्दुल हमीद रोड मालवनी मलाड वेस्ट मुंबई में मोहल्ला कमेटी की बैठक आयोजित की गई। मालवनी पुलिस द्वारा आगामी गणेश उत्सव और ईद मिलादुन नबी का त्यौहार को देखते हुए परिमंडल 11 के डीसीपी आनंद बोईते और मालवनी पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक चिमाजी अड़ाव द्वारा मार्गदर्शन दिए गए। आइए देखते हैं खबर फेस टू फेस उमर अब्दुल्ला की ये रिपोर्ट। अधिकारी व कर्मचारी, आज आपण इथे येणाऱ्या गणपती उत्सव आणि ईद मिलाद उत्सव या निमित्तानं विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेलो आहोत। वेळ चुकीची निवडलेली आहे, पण माझ्यासमोर पर्याय नव्हता, कारण सर्वच सध्या शेड्यूल एवढं टाईट आहे। संध्याकाळी गणपती आगमन, त्यानंतर इतर मीटिंग्स वगैरे वेळ नव्हता। बऱ्याच दिवसापासून आम्ही हा विचार करत होतो की मीटिंग घ्यायची आहे, पण ॲडजस्ट होत नव्हतं। त्यामुळे आज नाईलाजास्तव हा वेळ निवडलेला आहे। पण मला विश्वास आहे आपण जे जमलेले येथील सभासद किंवा मंडळाचे पदाधिकारी, ईद मिलादचे किंवा इतर मोहल्ला कमिटीचे सदस्य आहात, हे सर्व आपला निरोप हा गणपती मंडळ, ईद मिलाद उत्सव साजरे करणारे जे कमिटी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवताल, पोहोचवायलाच हवा। आम्ही पण तो प्रयत्न करणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मालवणी विभागामध्ये गणपती उत्सव हे सर्व मंडळ खूप चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने साजरा करतात, एकमेकाशी मिळून मिसळून साजरे करतात। कधीतरी एखाद्या कार्यकर्त्याकडने छोटी मोठी चूक होते ती आपण मोठ्या मनानं त्याला सर्व मिळून एकत्र बसून माफ करतो। यापूर्वी 1-2 इन्सिडेंट ह्या 2-4 दिवसामध्ये झाले, ते आम्ही एकत्र बसून सामंजस्याने मिटवलेले आहेत। कोणाचीही काही तक्रार नाही आणि कसलाही वाद त्याच्यानंतर झालेला नाही। त्यामुळे मला आपला सर्वांवर विश्वास आहे। माझ्यापेक्षा तुमच्यावर ज्यादा मला विश्वास आहे की तुम्ही सर्व कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणताही वाद उत्पन्न होईल असा कोणताही प्रकार आपले गणपती मंडळ किंवा कोणतेही नागरिक येथे करणार नाही। आणि त्याच्यासाठी आपणा सर्वांना खूप मेहनत घ्यायची आहे। येथे हे पुढचे 10-15 दिवस आपल्यासाठी ते रात्र वैरायची आहे असं म्हणतात, त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना, कारण आपण शांतता कमिटीचे, मोहल्ला कमिटीचे सदस्य आहात आणि आपली सर्व निदर्शनं सांगून देणं, त्याच्यामध्ये इंटरफेअर करणं, त्याच्यामध्ये तात्काळ तिथे मार्ग काढणं, मीटिंग घेणं, त्या लोकांना समजूत काढणं। किती जरी प्रकार आपण नाही म्हटलं तरी घरामध्ये पण मतभेद असतात, त्याप्रमाणे मंडळामध्ये पण मतभेद असतात। 100 जर सभासद असतील तर त्याच्यामध्ये एखादा सभासद काहीतरी उचापत्या करत असतो, तर त्या एका सभासदासाठी आपल्याला सर्वांना हे सर्व आज आपल्याला यापूर्वी पण बऱ्याचशा मीटिंग करणं आवश्यक होतं, पण ते झालेलं नाही। पण आज आपण हे करूया। मला त्या कमानी, एवढ्या कमानी असतात की त्या काढणं शक्य होणार नाही आणि मग त्या फक्त त्या कमानीमुळे खूप मोठी अडचण सर्वांचीच होणार आहे। त्यामुळे यावर्षी आपण कुणीही कमान लावणार नाही। तुम्ही उभे जेवढ्या जाहिरात करायच्या आहेत तेवढ्या करा, दोन्ही साईडनी करा। त्याला पण आपण क्लिअर असायला पाहिजे, विजन असावं। ड्रायव्हिंगला कोणीतरी अचानक मध्ये येईल पण त्याच्यामध्ये अडचण निर्माण करणार नाही। वाढतोय किंवा कोणी वाद निर्माण करतोय ते ताबडतोब आमच्या निदर्शनास सांगून घेण्याची विनंती आहे, ते आपण करताल। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बरंचसं यावर्षी बऱ्यापैकी पहिल्या 1-2 दिवसानंतर आम्हाला लक्षात आलं की नाही हे होत नाही। मग आम्ही सर्व मंडळांना सांगितलं की तुम्ही 1 नंबरला जिथे जमा होता तिथे वाद्य वाजवा आणि त्यानंतर शेवटचे दिवशी जे काही असतील ते ताबडतोब करतात। तरी यानंतरही कारण एकच रोड आहे मालवणीमध्ये आपल्याला येण्या जाण्यासाठी, आणि त्या रोडवर जर आपण ब्लॉक केलं, तो रोडच जर अडवला तर सर्वच बसेस किंवा रिक्षा, बाईक, पायी कितीतरी तुम्ही जर गणपती चाललेले असतील तर रोडवर चालणाऱ्यांची संख्या तुम्ही दिसत असेल। आपल्याला वाटतं हे मंडळाचे पदाधिकारी आहेत, पण ते मंडळाचे किंवा कोणीही नसतात। हे आपले लोक त्या बसेस किंवा रिक्षा वगैरे सगळे सोडून पायी घरी जातात।
तर आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची आपण सगळ्यांनी एक खबरदारी घ्यायला पाहिजे. आपण जर आपल्याला स्वतःलाच जर तो त्रास झाला तर आपल्याला कसं वाटेल, त्यांच्या जागेवर आपल्याला ठेवून पहा आणि मग काय त्रास होईल तसं करून आपण जर हे केलं तर आपल्याला आपण तो त्रास कोणाला होऊन देणार नाही. मंडळ सहकार्य करतात, सांगितल्यावर निघतात, पण तरी अजून आपण त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा आणणं गरजेचं आहे. डीजेच्या बाबतीत आपण 100% पण होतं, चुकून मुकून काही लोकांनी लावलेले होते. तर गणपती मंडळांनी पण डीजे लावायचा नाही आहे. तुम्हाला जे पण काय करायचं ते जागेवर करायचं. याच्यामध्ये जागेवर सुद्धा तुम्हाला जे पारंपरिक वाद्य आहेत ते वाजवायचे आहेत. डीजे कोणीही लावणार नाही. स्टेजेस उभारले जातात तिथे सुद्धा डीजे कोणी लावणार नाही. ते दोन्ही याच्यामध्ये आलं, गणपती विसर्जनाच्या याच्यामध्ये आलं, ईद-ए मिलादच्या मिरवणुकीमध्ये पण आलं. तर स्टेजवर कोणी डीजे लावणार नाही. व्हॉल्यूम हा जो हायकोर्टाने किंवा इतर याच्यामध्ये जो आपल्याला परवानगी दिलेली आहे तेवढाच डेसिबलमध्ये राहील. त्याचा आवाज कोणी वाढणार नाही, कारण हायकोर्ट याच्याबाबत खूप स्ट्रिक्ट आहे. यावेळेस आम्ही त्या डेसिबल मोजण्याच्या मशीन पण जास्त वाढवलेल्या आहेत. आम्हाला कमी असायच्या, एखादी मशीन असायची तर त्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुमचं हे रिडिंग घेतलं जाईल आणि मग नंतर कारवाई होईल. परत मग आपापसामध्ये की साहेब आमच्यावर का केलं वगैरे. तर ही अगोदरच एक वॉर्निंग समजून घ्या. कोणी वाईट वाटून नाही घ्यायचं, पण आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. कारण हायकोर्टाचं आणि इतर काही NGOज वगैरे त्यांचं खूप बारीक निरीक्षण लक्ष आहे याच्यामध्ये. आणि ते आपण जर नाही पाळलं तर ते आपल्या विरोधात, शासनाच्या विरोधात, पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात त्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून कारवाई करण्याची 100% खात्री आहे. त्यामुळे आपण याच्याबाबत पोलिसांना सहकार्य करावं. महिलांच्या सुरक्षेबाबत पण मंडळामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ज्या महिला सुरक्षा घेणं, त्यांची काळजी घेणं, त्याच्यासाठी काही महिला स्वयंसेवक ठेवणं, याबाबत तुम्ही थोडंसं मंडळांनी सगळ्यांनी काळजी घ्यावी. कोणत्याही कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही धर्म असू द्या, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जे काही असतील धर्म आपण आपल्या देशामध्ये, त्यांच्या कोणाच्याही भावना दुखवतील असं कोणतंही कृत्य कोणत्याही उत्सवादरम्यान, ईद-ए मिलाद किंवा गणपती उत्सवादरम्यान किंवा कोणत्याही उत्सवादरम्यान होणार नाही याची पण आपण सर्वांनी कृपया काळजी घ्यावी. आपल्या एरियामध्ये विसर्जन करताना आपले जे 156 गणपती आहेत ते जागेवर त्यांना काय करायचं ते करावं. जी एरिया असतो, तुम्हाला पाहणारे किंवा तुम्हाला ओळखणारे लोक असतात, तिथे तुम्ही उत्सव साजरा करा. त्याच्यानंतर मग रोडवरून निघताना हा प्रकार थोडासा कमी करून आपण होणार नाही. आपल्याकडे की रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असते, 12 वाजेपर्यंत ते जागेवर नसतात. कारण पुढे जाऊन पण त्यांना लाईनमध्ये थांबावं लागतं. तर ते म्हणतात साहेब आम्ही 12 वाजेपर्यंत इथे, आमची त्यालाच नाही. पण मग दोन झालं, बाहेरचे गणपती विसर्जन होऊन गेले लांबचे आणि आपले लोकल गणपती दुसऱ्या दिवशी 3-4 वाजेपर्यंत विसर्जन चाललं होतं. तर तसं व्हायला नाही पाहिजे. बऱ्याच वेळेस आपली मिरवणूक चालू असताना कोणाची आरती चालू असते, कोणाची नमाज चालू असते, तर त्यावेळेस आपण शांतता स्थापित करणं. जेव्हा आपण आपल्या आरती किंवा नमाज करतो तर तेव्हा शांतता असावी. आपल्या भावना त्यावेळेस परमेश्वराशी एकरूप झालेले असतात, अल्लाशी एकरूप झालेले असतात. तर त्यावेळेस आपण शांतता स्थापित करावी, कोणतंही वाद्य वाजवावं नाही अशी एक अपेक्षा आहे सगळ्यांची. तुम्ही ते पाळतात. एखादा दुसरा कोणतं जरी मंडळ थोडंफार हे करत असेल तर त्याला तुम्ही सर्वांनी यांना हे करा की आपण कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. आम्ही त्यावेळेस तिथे असतोच. पण जर चुकून कोणी जर केलं तर आम्हाला कारण नसताना किंवा इच्छा नसताना त्या मंडळाविरुद्ध किंवा जे पण कमिटी असेल त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायची वेळ येऊ देऊ नये. कारण आपले रिलेशन हे चांगले राहणं गरजेचं आहे. आता मी मगाशी बोललो की कडलक साहेब मी 95 पासून इथे मुंबईमध्ये जेव्हा आलो तेव्हापासून ओळखतो आणि तेव्हापासून चाचा आहेत, इकडे दयाशंकरजी आहेत, हे असे भरपूर लोक मी ज्यांना ओळखतो की ते पहिल्यापासून मोहल्ला कमिटी आणि एरियामध्ये शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतात. ते सर्व आम्हाला ज्या मी सूचना दिलेल्या आहेत त्या पाळून सहकार्य करताल आणि आपण हे दोन्ही उत्सव. दुसरं मला कालच्याला असं पण माहिती भायखळ्यावरून निरोप आला की धूमधडाक्यात साजरा झाला होता. एक दिवस जरी केला आपण त्याबाबत निर्णय घेऊ शकता. आपण सर्व इथे आलात,
आमच्या शब्दाला मान देऊन DCP साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. मी विनंती करतो, DCP साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. जमलेलो आहोत. सर्व सदस्यांचे मी आभार मानतो की आपण दरवेळेसप्रमाणे याही वेळेस सर्वजण उपस्थित राहिलात. यापूर्वी आपली गणेश मंडळांच्या मीटिंग झालेल्या आहेत, त्या डिटेल सूचना त्यांना कसं वागायचं त्याबद्दल आपण दिलेल्या आहेत, ऑलरेडी केलेली आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हद्दीतले सगळे सण उत्सव शांततेमध्ये पार पडले आणि याचं सर्व जे क्रेडिट जाते ते आपल्या सर्वांना मोहल्ला कमिटी आणि शांतता कमिटीच्या सदस्यांना जाते आणि सोबतच आमच्या सिनियर प्लेयरना पण जात आहे की त्यांनी एक चांगलं कोऑर्डिनेशन आपल्या हद्दीमध्ये ठेवलं. आणि सगळेच ईद असेल, रामनवमी असेल, त्याबद्दल मी सर्वांचंच, आमचा पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ, बीटच्या अधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आता सर्वांनी चांगली मतं मांडली, सगळ्यांनी सांगितलं, आडाव साहेब चांगले, गणोरे साहेब चांगले, भोपळे मॅडम चांगल्या, आमचे स्पेशल साहेब म्हणतात तसं चांगलं. आणि टेस्टमध्ये मार्क पाडले, 9वीत पाडले, 11वीत पाडले, गणोरे साहेबांनी फर्स्ट आले, 10वीमध्ये 11वीमध्ये आले, मॅडम आल्या. पण गणपतीमध्ये काही झालं, बोर्डाची परीक्षा फेल झाली. ते फेल म्हणजे तुम्ही फेल. त्याच्यामुळं सर्व शांतता कमिटीने एवढं लक्षात ठेवायचं, गणपती असेल आणि ईद, म्हणजे गणपती ईद आपण एकत्र समजतो कारण एवढ्यात ओव्हरलॅप होत आहे. तर ते 2 उत्सव पार पडले, वर्षभर मग चालून जातं. इकडे तिकडे थोड्याफार गोष्टी होत राहतात, तेवढं आपण काही घेत नाही. अचानक तात्कालीन कारण काहीतरी निघतं तरच ते चांगलं माहिती. पण कॉमन मॅनला काही नाही देणं घेणं, त्याला त्याचा उत्सव शांततेत पार पाडायचा आहे आणि तो कुणीच पाळत नाही त्या गोष्टी. म्हणजे मुंबईत तर ग्रामीणमध्ये पण नाही, मुंबईत तर नाहीच नाही अशा गोष्टी. तर काही ठराविक लोकांना जर वाटत असेल, आमच्या लक्षात आलं तर आम्ही त्याचा बिमोड करणार आणि त्याच्यावर कडक कारवाई होणार. त्यावेळी किरकोळ चूक असेल आपण ती ठीक आहे असू द्या, असं जाणीवपूर्वक नाही झाली. जाणीवपूर्वक केली तर परत तुम्ही पण सांगायला यायचं नाही. कोणी असेल त्यांना आपण दुसरी गोष्ट की अशी की चांगल्या प्रकारे मोहल्ला कमिटी आपल्या पोलीस स्टेशन लेवलला आहेत. आता आम्ही तर यंग मुलं असतील ज्यांना तुमच्यासारखी समाजकार्याची आवड आहे, ज्यांचं समाजामध्ये 4 लोक ऐकतात, अशी मुलांची नावं सुचवा. पहिल्यांदा आपण त्यांना त्या बीटमध्ये, त्या मोहल्ला कमिटीमध्ये राहतील. आमचे बीट ऑफिसर वरचेवर मीटिंग अधिकारी गेले, सगळ्यांच्या सूचना आहेत तुमच्या पाठ झाल्या असतील. आता काय बट आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती कुठं प्रॉब्लेम होतो आणि का तयार होतं, तर तो प्रॉब्लेम होऊ द्यायचा नाही. आम्ही असू नसू, तुम्ही तो प्रॉब्लेम तुम्हाला असं वाट किंवा जास्त त्याचं तीव्रता वाढली तर जोपर्यंत आमच्या लक्षात आलं की आम्हाला चांगल्या प्रकारे आणि जास्त हे थोडंफार बंधने येतात. म्हणजे आता बघितलं तर मालवणीचा विषय झाला तर 3 मंडळं ईदच्या मार्गामध्ये येतात. नाही हा विषय निघाला म्हणून, नाही तर 16ची पण आपली तयारी आहे. परंतु जर तुमच्या आहे बघा असं काय गुलालाचा वापर न करणं, समाज प्रबोधन काहीतरी सुचवा आपल्या आपल्या भागातले, हे चांगलं मंडळ आहे. कारण ते जर एवढ्या शिस्तीमध्ये सर्व साजरं करतात तर आपलं काम आहे त्यांचं कौतुक करणं. की त्यामुळं काय की त्यांना हुरूप येतो, त्या मंडळांना बघून इतर मंडळांना येईल. म्हणजे नको तो वायपट खर्च होता काही निसून ते त्या मंडळाच्या ठिकाणी कायमचा CCTV बसवतात 10-12 हजार 15 हजाराचा. तर त्यामुळं महिला सुरक्षेसाठी कधी चोरी मारी एखादी घटना घडली आपल्याला डिटेक्शनला फार चांगलं पडतंय. तर आपण असं मंडळाला सुद्धा आपण सन्मानित करू यावर्षी. तर तुम्ही अशी चांगले शिस्तबद्ध मंडळ असतील तुमच्या भागातली तर त्यांचं सुचवा. आणि यानंतर आपण एक गणपती झाल्यानंतर एक 8-10 दिवसांनी अशा मंडळाचा एक मोहल्ला कमिटीची मीटिंग घेऊन त्यांचा सत्कार पण करूया.